जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण 4 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकलेला होता. ते म्हणजे बसने प्रवास करायचा असेल तर एन-सी-एम-सी कार्ड बंधनकारक करण्यात आलेलं आहे. अशा स्वरूपात आपण व्हिडिओ टाकण्यात आलेला होता आपल्या चॅनलमार्फत. तर त्यामध्ये भरपूर व्ह्यूअर्सचे त्यासोबतच प्रवाशांचे जे बसने प्रवास करतात, विविध सवलतींचा लाभ घेतात, त्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांची भरपूर काही तक्रारी आणि समस्या होत्या, की आपण एन-सी-एम-सी जो कार्डबद्दल माहिती दिलेली होती, त्यामध्ये आता नोंदणी कधी चालू होणार आहे? प्रत्यक्षात हे कार्ड कधी मिळणार आहे? त्यासोबतच नाहीच काढलं तर काय होईल? ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहेत. त्याच विषयावर आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत आज आणि यामध्ये एन-सी-एम-सी कार्ड काढण्यासाठी कशी प्रोसेस असणार आहे आणि कधीपर्यंत कार्ड मिळणार आहे, हे सुद्धा तुम्हाला सर्व माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये. चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन अजून माहिती स्वरूप. तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाकडून आणखी एक अपडेट देण्यात आलेलं आहे एन-सी-एम-सी कार्ड संबंधात. तर आता या व्हिडिओमध्ये आपण हे कार्ड नेमके कधी सुरू होणार आहेत, कधीपर्यंत तुम्हाला काढायचे आहेत हे सांगणार आहोत आणि काय लागणार आहे हे कार्ड काढण्यासाठी आणि नेमकं कोणी काढायचं हे सांगणार आहे तुम्हाला. यामध्ये तुम्ही बघू शकता सर्वात महत्त्वाची अट असणार आहे कार्ड काढते वेळेस, सवलतीसाठी रुपे ऑन द गो एन-सी-एम-सी स्मार्ट कार्ड आवश्यक आहे. म्हणजे एस-टी सवलती जेवढ्या आहेत, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी आहेत, दिव्यांगांसाठी आहेत, महिलांसाठी आहेत, त्यासोबतच विद्यार्थ्यांसाठी आहेत. आणखीन जे काही घटक आहेत त्यांच्यासाठी या बस प्रवासामध्ये अनेक सवलतीचा लाभ दिला जातो. पत्रकार आहेत, स्वातंत्र्य सैनिक आहेत, अशा सर्व घटकांसाठी एन-सी-एम-सी कार्ड बंधनकारक आहे हे समजून घ्या तुम्ही. आता तुम्ही जर म्हणाल की तुम्हाला कार्ड नको आहे तरी तुम्हाला प्रवासात सवलत मिळणार नाही, पूर्ण तिकीट काढावं लागेल. जे मी आत्ता नावं घेतलेले आहेत त्या प्रवर्गातील सर्वांना हे एन-सी-एम-सी कार्ड बंधनकारक आहे. एक क्लिअर झालेला आहे प्रश्न तुमचा. तर दुसरा बघू शकता तुम्ही, त्यामध्ये आत्ता सांगितल्याप्रमाणे एन-सी-एम-सी कार्ड नसेल तर तुम्हाला पूर्ण भाडे आकारले जाणार आहे. म्हणजे एन-सी-एम-सी कार्ड जर तुमच्याजवळ नसेल तर तुम्हाला जे वयस्कर लोकांना तिकीट असतात, म्हणजे नॉर्मली जे पूर्ण तिकीट, हाफ तिकीट, पूर्ण तिकीट म्हणतो आपण, त्याच्यामध्ये पूर्ण तिकीट जे असतं ते पूर्ण तिकीट तुम्हाला द्यावं लागणार आहे जर एन-सी-एम-सी कार्ड नसेल तर. तिसरा महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, मेन्शन केलेलं आहे त्यांनी, कार्डची डिलिव्हरी 30 दिवसात नोंदणीच्या ठिकाणी मिळेल. आता हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही जर आता आजच्या तारखेमध्ये, आज तारीख किती आहे तर 17 फेब्रुवारी 2026 या कार्डची नोंदणी सुरू झालेली आहे. जवळच्या बस डेपोमध्ये, तुमच्या घरापासून जे जवळचं आहे त्या बस डेपोमध्ये जाऊन तुम्हाला कार्डसाठी नोंदणी करायची आहे. नोंदणी केल्यानंतर 30 दिवसाच्या आत त्याच जागेत तुम्हाला हे कार्ड मिळणार आहे. एवढं लक्षात घ्या. 30 दिवसाची जास्तीत जास्त कालावधी आहे, म्हणजे 30 दिवसाच्या आत मिळून जातं एन-सी-एम-सी कार्ड. आणि सवलत त्याच्यामध्ये चौथा मुद्दा बघा, सवलत तिकीट फक्त कार्ड वॉलेटमधूनच दिले जाईल. जे कार्ड आहे त्या कार्डच्या वॉलेटमधूनच सवलत तिकीट दिलं जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला रिचार्ज करावं लागणार आहे त्या कार्डचं, स्मार्ट कार्डचं. आणि त्यासोबतच पाचवा मुद्दा बघून घ्या, वॉलेट, कॅश किंवा यू-पी-आयने टॉपअप करता येईल. म्हणजे मी आत्ता सांगितल्याप्रमाणे जर एन-सी-एम-सी कार्ड आहे तुमच्याकडे, त्याचं जर तुम्हाला कॅश किंवा यू-पी-आयने टॉपअप करता येईल, म्हणजे रिचार्ज करता येणार आहे कार्डचं. एकतर यू-पी-आयने करू शकता किंवा कॅशने सुद्धा करू शकता आगारात, तर म्हणजे बस डेपोमध्ये. आणि त्याचबरोबर पुढचा मुद्दा बघा, तुम्हाला नोंदणी कशी करायची हे मी सांगणारच आहे. अगोदर काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्या तुम्ही. एन-सी-एम-सी कार्डवर आधार कार्डनुसार नाव आणि फोटो दिसणार आहे. जसं आपल्या आधार कार्डवर नाव आणि आपला फोटो दिसतो, तसंच एन-सी-एम-सी कार्डवर आधार कार्डनुसारच फोटो आणि नाव दिसणार आहे. त्यासोबतच बघू शकता, सदर कार्ड रोख समतुल्य व अहस्तांतरणीय आहे. हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासोबतच सवलतीधारी प्रवाशांनी आरक्षण तिकीट काढताना कार्ड व्हॅलिडेशन करणे आवश्यक आहे. त्याची डेट वगैरे चेक करा, कार्ड चालू आहे की एक्सपायर झालेलं आहे हे सुद्धा तुम्हाला चेक करावं लागणार आहे. त्यासोबतच तुम्हाला सांगू इच्छितो, हरवलेली किंवा खराब झालेली कार्ड सशुल्क पद्धतीने बदलून देण्यात येतील. म्हणजे आत्ता सांगितल्याप्रमाणे जर तुमचं एन-सी-एम-सी कार्ड हरवलेलं असेल किंवा खराब झालेलं असेल आणि तुम्हाला दुसरं काढायचं असेल तर सशुल्क पद्धत, म्हणजे तुम्हाला जे चार्जेस आहेत ₹149 ते भरावे लागतील आणि तुम्हाला नवीन कार्ड दिलं जाईल.
आणि त्यासोबतच नवीन स्मार्ट कार्डची किंमत असणार आहे ₹199. जर नवीनच काढायचं असेल तर ₹199 तुम्हाला बस डेपोमध्ये द्यावी लागतील नोंदणी कार्ड घ्यायच्या वेळेस. नोंदणी करून घ्या. आत्ता सुरू झालेले आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 16 तारखेला सुरू झालेली आहे, म्हणजे कालच्या तारखेलाच 16 फेब्रुवारीपासून सुरू झालेली आहे. लास्ट डेट याची नाही आहे, लक्षात घ्या. तुम्ही केव्हाही जाऊन करू शकता नोंदणी. 30 दिवसात तुम्हाला पुढे कार्ड मिळणार आहे. मॅक्झिमम 30 दिवसाच्या आत. तर त्याचबरोबर ₹149 तुम्हाला एक्सपायर झालं तुमचं कार्ड तर रिन्युअलसाठी ₹149 लागणार आहेत, किंवा हरवलं किंवा खराब झालं तरी तुम्हाला ₹149 लागणार आहेत. आणि नवीन काढायचं असेल तर सरळ ₹199 तुम्हाला भरावे लागणार आहेत. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो, की काही जणांचा प्रश्न आहे की नेमकं कुणाला मिळणार आहे, कोण आम्ही काढायचं का त्यांनी काढायचं, हे सर्व प्रश्न होते तुमचे. आणि काय डॉक्युमेंट लागणार आहेत हे कार्ड काढण्यासाठी हे सुद्धा सांगणार आहे. नोंदणी आणि वितरण आत्ता सांगितल्याप्रमाणे करून घ्या तुम्ही. आता कोण कोण काढायचं बघा, तुम्हाला सांगतो. फक्त सवलतीधारक जे एस-टीचा सवलतीचा लाभ घेतात त्यांनाच हे कार्ड काढायचं आहे, NCMC कार्ड. इतरांना काढायची गरज नाही, कारण त्यांना नॉर्मली हाफ तिकीट किंवा फुल तिकीट लागू असतं. त्याच्यामुळं ते नॉर्मली इतर वर्गामध्ये येतात, त्यांना कुठलाही लाभ नसतो म्हणून ते फुल तिकीट काढत असतात. त्यांना NCMC कार्ड काढायची गरज नाही आहे. सामाजिक सवलतींचा लाभ घेतला असलेल्याच कार्ड काढायचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये बघू शकता सामाजिक सवलतीमध्ये कोण कोण येतं. एक सर्वात महत्त्वाची महिला प्रवर्गांना हाफ तिकीट आहे, त्याच्यामुळे त्यांना आधार कार्ड लागणार आहे NCMC कार्ड काढण्यासाठी. फक्त आधार कार्ड लागणार आहे, एवढं लक्षात घ्या महिलांसाठी. त्याचबरोबर महिला झाल्या, ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार कार्ड लागणार आहे नोंदणी करण्यासाठी. बस डेपोमध्ये जाताना नोंदणी करते वेळेस तुम्हाला आधार कार्ड घेऊन घ्यायचं आहे, ज्येष्ठ नागरिकांना सांगतोय. त्याबरोबरच अमृत ज्येष्ठ नागरिकसुद्धा आधार कार्ड ठेवायचे आहेत सोबत. सवलती तेच असणार आहेत, फक्त तुम्हाला हे स्मार्ट कार्ड जवळ ठेवायचं आहे. सवलतीमध्ये बदल होणार नाही आहे कुठलाही. सवलती दिव्यांगांना भेटणारच आहे. 1-4 ज्येष्ठ नागरिकांना फ्री, महिलांना हाफ तिकीट, हे सर्व तसंच राहणार आहे. फक्त कार्ड तुम्हाला काढायचं आहे. त्यासोबतच जे दृष्टीहीन आणि दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी वैश्विक ओळखपत्र म्हणजे UDID कार्ड तुम्हाला घेऊन जायचं आहे नोंदणी करण्यासाठी. NCMC कार्ड काढायच्या नोंदणीसाठी UDID कार्ड सोबत घेऊन जायचं आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांना सरळ क्रमांक असतो, तो नंबर द्यायचा आहे तिथं. इतर सर्व सवलती जे घेतात बाकीचे हे जे हे 6 घटक सोडून जे इतर सवलतींचा लाभ घेत असलेले लाभार्थी आहेत त्यांना शासकीय प्रमाणपत्र कुठलंही द्यावं लागणार आहे संबंधित सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर. आणि सवलत नसलेले प्रवासी तर त्यांच्यासाठी फक्त मोबाईल OTP द्यायची आहे, त्यांना सुद्धा NCMC कार्ड मिळून जातं. तर अशा प्रकारे आता एक चूक दुरुस्त करून घेतो, सॉरी त्यासाठी. सवलत नसलेल्या व्यक्तींना सुद्धा हे कार्ड मिळणार आहे, तर त्यांना फक्त मोबाईल OTP द्यायचा आहे तिथं. मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तिथं NCMC कार्ड मिळणार आहे. जे मी आत्तापूर्वी काही 2 मिनिटापूर्वी बोललेलं होतं, ते चुकून बोललो होतो, त्यासाठी माफी मागतो. तर 5 इतर सामाजिक सवलतींचा लाभ न घेतलेल्या म्हणजे कुठलाही लाभ नसलेल्या बसमध्ये त्यांना सुद्धा हे NCMC कार्ड मिळणार आहे. तर अशा प्रकारे नोंदणी करून घ्या. नोंदणी चालू झालेली आहे आणि त्यासोबतच जवळपास आधार कार्ड आणि UDID कार्ड जवळ सोबत बाळगा, तर तुम्हाला नोंदणी करते वेळेस कुठलीही अडचण येणार नाही. नोंदणी झाल्यानंतर 30 दिवसाच्या नंतर जिथं तुम्ही ज्या बस डेपोमध्ये नोंदणी केलेली आहे तिथंच तुम्हाला ते कार्ड मिळणार आहे. तर अशा प्रकारे एक महत्त्वाची अपडेट माहिती होती ज्येष्ठ नागरिकांसाठी, बसच्या सवलतींचा लाभ घेत असलेल्यांसाठी किंवा बसने प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांसाठी NCMC कार्ड बंधनकारक करण्यात आलेलं आहे.